दुःखाची खंडना वृत्ती राखा पायापाशी वस्तीवरणी मानसी पाळोनिया लळा आता पावावे फळा वृत्ती राखा पायापाशी वस्तीवरणी मानसी तुका म्हणे दीन त्यांचा हरती आसीन वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरणी मानसी समचरण सरोजम सांद्रनिलाभुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रम सदय धवलहंसं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजं स्मृतिक प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा
नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो, लागलो निज चरणा, अहो स्वामी तुझया देवा, यावरी न करावा वेद, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, या विनन करावा वेरू, सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता बंधू रंगभूमिका कीर्तन उभे होती लोका, टाळ विणा मृदुंग श्रोते देखा, तया माझे दंडवत, ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोली बोबडिया बोला, जे बालक कहे तो तली बाता, सुनही मुदित मन पितू अस माता, अज्ञानी म्हणून या फुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे, जयांचे केलिया स्मरण, हो या सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधूनी श्री गुरुचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता, करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना, वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरुणी मानसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय लोकमान्य संतमान्य देवमान्य आणि शास्त्रमान्य असे असणारे तुकोबार आहे. कसे तुकोबार आहे? ज्यांच्या घरात होता फुटका माठ तुटकी खाट पण वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थाचा थाट, ज्यांच्या घरात नव्हतं आन संपत्ती केली दान म्हणून समाजात मिळत नव्हता मान पण चित्ती होता समाधान असे असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. आणखी विशेषत्वाने काय वर्णन करावं तर रिद्धी सिद्धी दासी अंगाने झाडी ती उच्चिष्टी काढी ती मुक्तीचारी हा अधिकार ज्या तुकोबारांचा आहे त्यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं असतं. तो म्हणजे असा श्री संत ज्ञानेश्वर जेवण डबे वाहतूक मंडळ मुलुंड विभाग आयोजित प्रतिवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आणि त्या निमित्ताने होणार हे हरिकीर्तन. तसं पाहायला गेलं तर डबेवाला हा व्यवसाय 1890 साली चालू झाला मुंबईमध्ये. ज्या काळामध्ये इंग्रज आपल्या भारतामध्ये राज्य करत होते त्यावेळेस
भारताचा इंग्लंडशी राज्यकारभार चालायचा. तर जे कामगार काम करत होते त्यांच्यासाठी त्यांच्या घरातले सकाळचा नाश्ता, जेवणाचा डबा, दुपारचा त्यांना वेळेवरती पोहोचू शकत नव्हते. त्यावेळेस महादू हावजी बच्चे यांनी 35 डबेवाल्यांसह डबेवाला हा व्यवसाय सुरू केला 1890 साली मुंबईमध्ये. आणि तसं पाहायला गेलं तर मुंबईसारख्या अवाढव्य शहरामध्ये जे नोकरदार नोकरी करतात त्यांना त्यांच्या घरातून सकाळी पहाटे लवकर निघावं लागतं. त्याच्यामुळे त्यांना सकाळचा नाश्ता किंवा दुपारचं जेवण डबा घेऊन जाणं शक्य नाही आणि रोज रोज बाहेरचं खाणंही शक्य नाही. अशा नोकरदारांना डबेवाला ह्या व्यवसायामुळे त्यांना त्यांच्या घरातल्या गृहिणी वेळेवर गरम गरम डबा भरून दिलेला पोहोचवू शकतात. ते फक्त डबेवाल्यांमुळे शक्य आहे. आणि तसं पाहायला गेलं तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे डबेवाले आहेत त्यांच्यामुळे नोकरदार वेळेवर जेवू शकतात आणि तेही गरम गरम जेवण जेवू शकतात. आणि तसं पाहायला गेलं तर दिवसाला डबेवाले घरातून जेवणाचा गरम डबा नोकरदारापर्यंत पोहोचेपर्यंत 2 लाख डबे आणि तिथून पुन्हा रिकामा झालेला डबा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यापर्यंत 2 लाख डबे म्हणजे दिवसाला 4 लाख डब्यांची देवाणघेवाण करतात. पण आतापर्यंत कधीच असं झालेलं नाहीये की त्यांच्या डब्यांची अदलाबदल झालेली आहे. एवढे 4 लाख डब्यांची देवाणघेवाण करतात पण आतापर्यंत कधी डब्यांची अदलाबदल झाली नाही. त्याचं कारण असं की डब्यांवरती असलेल्या रंगसंकेतामुळे म्हणजे कलर कोडमुळे ते शक्य आहे. आणि तसं पाहायला गेलं तर 120 वर्षात डबेवाल्यांनी एकही संप सुद्धा केलेला नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डबेवाले डबे पोचते केल्याशिवाय एकही डबेवाला जेवण जेवत नाही. आणि डबेवाल्यांचा एक पेहराव असतो. तुम्ही कधी पण पहा, डोक्यावरती पांढरी टोपी, पांढरा सदरा आणि पांढरा पायजामा हा त्यांचा पेहराव आहे. हा त्यांचा पोशाख, त्यांची एकजूट आपल्याला सांगून जातो. आणि तसं पाहायला गेलं तर डबेवाले हे जास्तीत जास्त पुण्यातीलच आहेत. पुण्यातील खेडेगावातूनच आलेले आहेत आणि जास्तीत जास्त डबेवाले हे वारकरी संप्रदायातले आहेत. आणि मी सुद्धा त्यातलीच एक आहे. माझे वडील सुद्धा डबेवाल्यांचेच कामं करायचे. पण आता हल्ली कोरोनाची महामारी झाली, त्याच्यानंतर धंदा कमी झाला, त्याच्यामुळे सध्या आता कमी आहे. असो, जास्त काही वळपोळ न करता आपण आपल्या सेवेकडे वळूया. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी मागणी केलेली आहे. तुकोबारायांनी देवाकडे मागणी केलेली आहे. काय मागणी केलेली आहे हो? करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना. म्हणजे हे नारायणा एक करा. काय? आमच्या आयुष्यातलं जे दुःख आहे ते दुःख संपवा आणि आमचं आयुष्य हे सुखाने युक्त असलेलं पाहिजे आम्हाला, अशी तुकोबारायांनी मागणी केलेली आहे. पण मला असं वाटतं की तुकोबारायांनी जरी ही मागणी केलेली असली तर इथे उपस्थित असलेल्या किंवा इथे सर्वांची इच्छा तीच आहे. काय? आमच्या जीवनातलं दुःख संपलं पाहिजे आणि आमचं जीवन हे सुखाने युक्त असलेलं पाहिजे. बरोबर की नाही? पण मला सांगा, आपल्याला दुःख आहे का हो? आपल्याला अतिशय दुःख आहे. बरोबर? मग तसं शास्त्रकाराने 3 दुःख आहेत की 3 ताप आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला दुःख होतं. त्रिविधानी आगवे उपद्रवाचे मेळावे. सर्वात पहिला ताप सांगितला आध्यात्मिक ताप, दुसरा सांगितला आधिभौतिक ताप, तिसरा सांगितला आधिदैविक ताप. या 3 तापांमुळेच आपल्याला फार मोठा ताप होतो. विठ्ठल हे 3 ताप जीवाला होतात, त्याच्यामुळे जीवाला दुःख आहे. बरं, मग निळोबारा एका अभंगामध्ये त्यांच्या 3 चरणामध्ये 3 ताप त्यांनी समजावून सांगितलेले आहेत. आपण एक एक ताप पाहत जाऊ. सर्वात पहिला ताप कोणता सांगितला? आध्यात्मिक ताप. पटापट उत्तर द्या, फक्त उभे राहिले त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत असं काही नाही. सर्वात पहिला ताप कोणता सांगितला? आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे काय? तर आत्मा संबंधी जे स्थूल शरीर आहे त्याला अध्यात्म असं म्हणतात आणि त्यापासून होणाऱ्या तापाला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. पण ही झाली विचारसागराची व्याख्या. उलगडून सांगायचं झालं तर ज्ञानोबाराय म्हणतात येथ अध्यात्म म्हणजे शरीरे. म्हणजे शरीराला काय म्हटलेलं आहे ज्ञानोबारायांनी? अध्यात्म म्हटलेलं आहे. ज्ञानोबाराय काय म्हणतात? देही प्रगटे रोग व्याधी तेने आहाळली तापे बुद्धी लोळे न पुरे दुःख व्याधी आध्यात्मिक त्रिशुद्धी तो ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे
म्हणजे काय तर आपल्या शरीराला ज्या काही जलाव्याधी जडतात किंवा जो काही रोग होतो आणि त्यापासून आपल्याला जो त्रास होतो त्याला आध्यात्मिक ताप असं म्हटलेलं आहे. पण पूर्वीच्या काळी जर कसं पाहायला गेलं ना तर आध्यात्मिकता फार कमी होते, फार. कारण पूर्वीच्या काळी फक्त म्हाताऱ्या माणसांना विचारावं लागायचं काय की तुमची तब्येत कशी आहे, बरोबर ना. पण आता प्रत्येक माणसाला विचारावं लागतंय की तुमची तब्येत कशी आहे. पूर्वीच्या काळी फक्त म्हाताऱ्या माणसांना गोळ्या औषधं लागायची, पण आता प्रत्येकाला गोळ्या औषध लागतात. तुम्हीच बघा ना, प्रत्येकाच्या घरात कोणती ना कोणती गोळी आहेच ना. कोणाला बीपीची, कोणाला थायरॉइडची, कोणाला पित्ताची, कशाची ना कशाची गोळी आहेच आहे. कोणतीच नसली तरी आठवड्याला किंवा 15 दिवसाला एक तरी पेन किलर लागतेच ना हो महाराज. म्हणजे काय, आपलं डोकं दुखायला लागलं आपल्याला दुःख झालं, पोट दुखायला लागलं दुःख झालं, पाय दुखायला लागले दुःख झालं. आणि हे जे काही आपल्याला दुःख होतं म्हणजे शरीरापासून आपल्याला जे काही दुःख होतं त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. विठ्ठल दुसरा ताप कोणता सांगितला? दुसरा ताप कोणता सांगितला? आदिभौतिक ताप. आदिभौतिक ताप म्हणजे काय तर स्वशरीराहून भिन्न चक्षुरादी इंद्रियांना विषय होणारे पदार्थ. म्हणजे काय तर पंचमहाभूतांचा बनलेला देह, मग ते कोणाचा पण असू दे, मनुष्याचा असू दे, पशुपक्ष्याचा असू दे, प्राण्याचा असू दे, जनावरांचा असू दे, कोणाचा पण असू दे, त्या पंचतत्वांपासून बनलेला जो देह आहे त्यापासून आपल्याला जो त्रास होतो त्याला आदिभौतिक ताप असं म्हणतात. यावर निळोबाराय काय म्हणतात तर भूती उपद्रव दिदला ताडीला अथवा निस्तेजीला तेने चित्ती दाहो झाला आदिभौतिक बोलीला तो ताप. म्हणजे काय इतर शरीरापासून होणारा ताप. आता समजा मी इथे काय करतेय, कीर्तन करते, बरोबर. समोरचा एखादा माणूस उठला, काहीही कारण नसताना समोरचा माणूस एखादा उठला आणि येऊन माझ्या कानाखाली मारली. एखाद्याने समोरच्याने उठून काहीही कारण नसताना येऊन माझ्या कानाखाली मारली, मला आनंद होईल नाही का, बरोबर ना. मला तर खूप आनंद होईल. समोरच्याने काही कारण नसताना येऊन माझ्या कानाखाली मारली, दुःख होईल ना मला. म्हणजे इतर शरीरापासून मला जो त्रास होतो म्हणजे त्यांनी मला कानाखाली दिली आणि त्यापासून मला जो त्रास झाला त्याला आदिभौतिक ताप असं म्हणतात. विठ्ठल म्हणजे काय तर इतर शरीरापासून म्हणजे मग आपण सोडून कोणताही देह, मग ते घरातील असू दे किंवा बाहेरील असू दे. एखादा आपल्याला मच्छर चावलं तर दुःख झालं, एखादा विंचू चावला तर दुःख झालं, मशीने विहिरीत लोटून दिलं दुःख झालं, कोणासोबत फायटिंग झाली दुःख झालं. म्हणजे इतर शरीरापासून आपल्याला जो त्रास होतो त्याला आदिभौतिक ताप असं म्हटलेलं आहे. विठ्ठल तिसरा कोणता सांगितला? आदिदैविक ताप. आदिदैविक ताप म्हणजे काय स्वशरीराहून भिन्न चक्षुरादी इंद्रियांना विषय न होणारे पदार्थ. न होणारे म्हणजे काय तर यावर निरोबाराय काय म्हणतात दैववृष्टी कानावृष्टी रजके लुटीला झाला कष्टी आगीने पोळता नावरे संकटी आदिदैविक बोलीला तो ताप. म्हणजे काय दैवापासून होणारा ताप. आता मला सांगा, पाऊस पडतच राहिला आपल्याला दुःख होतं की नाही, आणि पाऊस पडलाच नाही दुःख होतं की नाही. तसं पाहायला गेलं तर पूर्वीच्या काळी आदिदैविक ताप नव्हतेच, हल्लीच्या काळी आदिदैविक ताप खूप वाढले. याचं कारण काय हो? कारण पूर्वीच्या काळी फक्त 3च ऋतू होते. किती? 3च. कोणते कोणते? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, बरोबर. पूर्वीच्या काळी किती ऋतू? 3. आणि आता किती ऋतू? 9. आता किती ऋतू? 9. कसं ते मी सांगते, तुम्ही मोजा. पहिला उन्हाळ्यातला उन्हाळा, दुसरा उन्हाळ्यातला पावसाळा, तिसरा उन्हाळ्यातला हिवाळा, पावसाळ्यातला पावसाळा, पावसाळ्यातला उन्हाळा, पावसाळ्यातला हिवाळा, हिवाळ्यातला हिवाळा, हिवाळ्यातला उन्हाळा आणि हिवाळ्यातला पावसाळा. किती झाले? मग 9 ताप. म्हणजे दैववृष्टी का अनावृष्टी म्हणजे पाऊस पडतच राहिला तरी आपल्याला दुःख होतं, पाऊस पडलाच नाही तरी सुद्धा आपल्याला दुःख होतं. पुढे काय सांगितलं? रजके लुटीला झाला कष्टी. ईडीची नोटीस आली, इन्कम टॅक्सची धाड पडली, रजके लुटीला झाला कष्टी आगीने पोळता नावरे संकटी. म्हणजे कुठे आग लागली, शॉर्ट सर्किट झालं, काही जळालं, दुःख होतं की नाही हो आपल्याला. म्हणजे ह्या सगळ्यापासून आपल्याला जे दुःख होतं म्हणजे दैवाने जो आपल्याला त्रास होतो त्याला आदिदैविक ताप असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मग आपल्याकडे काही नाही म्हणून जीव दुःखी
आपल्याकडे सगळं काही असून सुद्धा जीव दुःखी आहे. तुम्हीच बघा ना, जीवन जगण्यासाठी माणसाला काय लागतो ते सर्व आहे की नाही प्रत्येक माणसाकडे, तरी सुद्धा जीव दुःखी आहे. बरोबर? मला सांगा, जीवन जगत असताना माणसाला काय काय लागतं, काय काय गोष्टी आवश्यक असतात? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. बरोबर ना? अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे जीवन जगत असताना आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी आपल्याकडे असून सुद्धा जीव दुःखी आहे. बरं, मग आपण आपलं दुःख जावं यावरती प्रयत्न करत नाहीत का हो? खूप प्रयत्न करतो ना आपण, आपलं दुःख निवारण झालं पाहिजे यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो. विचार सांगतच सांगितलेला आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती. त्याच्यातला एक मुद्दा असा आहे की लौकिकात सुद्धा आपलं दुःख जाण्यासाठी उपाय केलेले आहेत. बघा, सर्वात पहिला तर मी तुम्हाला सांगितलं आध्यात्मिकता म्हणजे काय, आपल्या शरीराला जे दुःख होतं ते. मग आपण शरीराला जर दुःख झालं तर आपण कोणाकडे जातो दुःख निवारण करण्यासाठी? डॉक्टरकडे. म्हणजे आध्यात्मिक ताप घालवण्यासाठी कोण आहेत? डॉक्टर किंवा वैद्य. दुसरा कोणता सांगितला? आधिभौतिक ताप. आधिभौतिक ताप म्हणजे इतर शरीरापासून आपल्याला होणारा त्रास. माणसं तर हल्ली काठी घेऊन मारायला निघतात. बरोबर? तसं पाहायला गेलं तर समाजात 3 प्रकारची माणसं आहेत, सज्जन, दुर्जन आणि कुचल. सज्जन माणसाचा आपल्याला त्रास नाही, दुर्जन माणसाचा त्रास आहे, पण एवढा त्रास नाही जेवढा कुचल माणसाचा आहे. आता मी तुम्हाला एकाची व्याख्या सांगते. सगळ्यात पहिलं सांगितलं सज्जन. सज्जन कोणाला म्हणायचं? आपण राहतो त्या ठिकाणी किंवा आपल्या गावामध्ये एखादी गोष्ट वाईट किंवा चुकीची घडू लागली तर त्याला जो विरोध करतो तो कोण? सज्जन. किंवा गावात चुकीच्या गोष्टी घडूनच देत नाही तो कोण? सज्जन. दुसरा काय सांगितलं? दुर्जन. दुर्जन कोणाला म्हणायचं? तर गावात एखादी चांगली गोष्ट व्हायला लागली आणि जो विरोध करतो त्याला कोण म्हणतात? दुर्जन. आणि गावात अशी पण माणसं राहतात महाराज, काम चांगलं असू दे किंवा वाईट विरोधच करायचा, याला काय म्हणतात? कुचल. विठाल विठाल. मग आधिभौतिक ताप घालवण्यासाठी बघा, आपलं जर एखाद्यासोबत पटत नसेल ना तर आपण आहे त्या गावी किंवा आहे ते घर सोडून दुसरीकडे जाऊन राहावं. बरोबर? पण महाराज, आता मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर एक आधिभौतिक ताप होत असेल तर तुम्ही तुमचं घरदार गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जा. तर तुम्ही काय म्हणशाल मला? महाराज, वडिलोपार्जित जमीन आहे, तिथे घरदार आहे, ते सोडून कसं जायचं? मग ते सोडून जर आपल्याला जाता येत नसेल तर एक काम करायचं. काय? ताकदवानाला शरण जायचं. ताकदवानाला म्हणजे कोणाला शरण जायचं? आधिभौतिक ताप घालवण्यासाठी कोणाकडे जातो आपण? पोलीस स्टेशन. बरोबर? म्हणजे आध्यात्मिक ताप घालवण्यासाठी कोण आहेत? डॉक्टर आहेत, वैद्य. आधिभौतिक ताप घालवण्यासाठी कोण आहेत? पोलीस स्टेशन वगैरे आहेत. आणि तिसरा सांगितलं आधिदैविक ताप, म्हणजे पाऊस पडलाच नाही तर आपण पर्जन्य याग करतो. बरोबर? म्हणजे 3 ताप घालवण्यासाठी लौकिकात उपाय आहेत. पण मला आता सांगा, आपण एवढे उपाय करतो, आपलं दुःख गेलंय का? 3 तापांवरचे मी तुम्हाला उपाय सांगितले, आपण लौकिकात काय काय उपाय करतो? आपलं दुःख गेलंय का महाराज? मग नियम असा आहे, जेव्हा प्रयत्न करून सुद्धा आपल्याला एखादी गोष्ट मिळत नसेल तेव्हा आपण ती गोष्ट प्रार्थना करून मिळवावी. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला एक दृष्टांत देते म्हणजे लक्षात येईल. दिवाळीचा सण होता. आता मला सांगा, दिवाळीमध्ये आपण काय काय गोडधोड बनवतो घरी? लाडू, करंजी, शंकरपाळी. आपण त्याच्यातला लाडू घेऊ. आता आईने लाडू बनवले आणि ते तिने एका डब्यामध्ये भरून फळीवर किंवा मांडणीवर ठेवले. कुठे? फळीवर किंवा मांडणीवर डबा भरून लाडूचा ठेवला. आता दिवाळी म्हणजे भाऊबीज म्हणजे घरी कोण येणार? ननंदबाई येणार. बरोबर? आता ननंदबाई घरी येणार म्हटल्यावर ती आली तर एकटी येणार का हो? तिच्या बाळाला घेऊनच येणार. मग तशी तिची ननंदबाई घरी आली तिच्या पोराला घेऊन, तर त्यांनी पाहिलं की मामीने लाडू बनवले. काय बनवलेत? लाडू. ते कशामध्ये ठेवलेत? डब्यात. डबा कुठे ठेवलाय? फळीवरती. बरोबर? हा गेला, डबा काढला, एक लाडू घेतला आणि खाल्ला. आता मला सांगा, लहान मुलांनी जर लाडू कोणती पण गोष्ट खायला घेतली तर तो डायरेक्ट तोंडात टाकेल का? तो सगळ्यांना दाखवूनच खाणार ना, हे बघा मी लाडू खातोय. बरोबर की नाही? मग तसा त्यांनी त्याच्या लहान भावाला म्हणजे त्याच्या मामाच्या मुलाला तो लाडू दाखवला. काय केला? मामाच्या मुलाला लाडू दाखवला. आता
लाडू दाखवल्यानंतर हा पण मागायला लागला, दादा मला पण दे लाडू. तर तो काय म्हणाला, तिथे फळीवर जाऊन घे. आता हा गेला, त्याने हात पाहिला पण त्याचा हात काय पुरेना. नंतर मग त्यांनी बोटांवर उभा राहिला तरी त्याचा हात पुरेना. शेवटी मग त्यांनी उशा टाकल्या तरी त्याचा हात पुरेना. मग त्याने काय केलं, आईकडे गेला. आईला म्हणाला, आई मला लाडू खायचा आहे. ती म्हणाली, तुला सकाळी दिलेला आहे ना, मग आता मागायचा नाही, आता डायरेक्ट उद्या सकाळी देणार तुला. शेवटी तो रडायला लागला, हट्ट करायला लागला की आई मला लाडू पाहिजे, दादानी पण घेतलाय, मला पण पाहिजे लाडू. मग शेवटी तिने विचार केला, लाडू कोणासाठी बनवलेत, पोरांसाठी. ह्यांना तर डायबिटीज म्हणजे खाणार नाही, बरोबर. लाडू केलेत पोरासाठी. त्यानेच मागितला तर काय फरक पडतो का? मग तिने शेवटी तो लाडू काढून दिला आणि लाडू काढून दिला, माझा दृष्टांत संपला. आता मला सांगा, मुलं किती होती? 2. दोघांना लाडू भेटले की नाही? भेटले. पहिल्याने स्वतः प्रयत्न करून मिळवला आणि दुसऱ्याने प्रयत्न करून मिळत नव्हता म्हणून आईकडे प्रार्थना करून मिळवला. विठ्ठल 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 मग प्रयत्न करून सुद्धा जर आपलं दुःख जात नसेल तर आपण प्रार्थना केली पाहिजे, बरोबर. मग आता मला सांगा, आपण जे दुःख घालवण्यासाठी उपाय केले त्या उपायांमुळे आपलं दुःख तर गेलं नाहीच, बरोबर. दुःख तर नाहीच गेलं त्याने, पण उलट आपण दुःख वाढवून ठेवले. कसं बघा, आपल्या बॉडीत पेन व्हायला लागलं तर आपण काय खातो? पेन किलर खातो, बरोबर. पेन किलर खातो, त्याने फरक पडतो ना आपल्याला, आपलं पेन शरीरातलं थांबतं. पण पेन किलर खाल्ल्यामुळे हाडं ठिसूळ होतात. काय केलं? दुःख वाढवून ठेवलं. उपयोग झाला का? काहीच उपयोग नाही झाला. जर आपण दुःख घालवतही नाही तर आपण दुःख वाढवून ठेवतोय. विठ्ठल 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 मग तुकोबरायांनी आपलं दुःख कोण घालवू शकतं? आपलं दुःख कोण घालवू शकतं? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य पाटील गले बडा, काम क्रोध लोभ शून्य पाटील गले ओढा, कोणा विषयाला जाऊ तुझी जैन निर्मळ, सर्वदा गोप देवाचा जग पर उपकारी, अंधळ्या दृष्टी देतो त्याचा नाम मी उच्चार, कोणा विषयाला जाऊ दृष्टी देईल निर्मळ, सर्वदा गोप देवाचा जग पर उपकारी, अंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. यात एक प्रश्न विचारलेला आहे, पहा. कवणा मी शरण जाऊ दृष्टी देई निर्मळ, कोणाला मी शरण जाऊ? तर धाव धाव श्री गुरु राया काढी देऊनी हात, बुडत असे भवनदी माझी त्याचा नकळे अंत, शीण माझा वाहू झाला श्रमलो पाहत पाहत, यातून काढी वेगी तुम्हा श्री गुरु समर्थ. कोण काढतात? श्री गुरु, सद्गुरु किंवा देव किंवा संत, हेच आपल्याला दुःखातून काढू शकतात. आता आपण पाहू कोणत्या संतांच्या दर्शनाने कोणाचा कोणता ताप गेला. मग असे मी तुम्हाला 3 ताप सांगितले, आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. आता ते कोणाकोणाचे गेले ते आपण पाहू. सर्वात पहिला सांगितलं आध्यात्मिक, म्हणजे काय? आपल्या शरीराला ज्या जलावाती चालतात त्यापासून आपल्याला जो त्रास होतो, मग तो कोणाचा गेला? एक महाप्रभू गौराण स्वामीजी होऊन गेले. फार मोठे साधू होते ते, म्हणजे ते कृष्ण भक्तीमध्ये अतिशय तल्लीन व्हायचे, इतके तल्लीन व्हायचे की ती कृष्ण भक्ती करता करता अक्षरशः नाचायचे, एवढी कृष्ण भक्ती त्यांची होती. ते काय करायचे, ज्या गावात जायचे त्या गावातल्या तिथल्या लोकांना ते कृष्ण भक्तीचा मार्ग मोकळा करून द्यायचे. असेच एकदा फिरत असताना ते कुर्माचल प्रदेशामध्ये येऊन पोहोचले. कुर्माचल प्रदेशामध्ये आल्यानंतर तिथे एक वासुदेव नावाचा महान भगवत भक्त राहत होता. म्हणजे त्याची फार साधूंवर, संतांवर अपार निष्ठा होती. त्यांच्या गावामध्ये एखादा साधू किंवा संत आले आणि वासुदेवाने दर्शन घेतलं नाही असं कधी झालंच नाही. पण तो काय करायचा माहितीये का? कधी
कधीच जवळून दर्शन नाही घ्यायचा, लांबूनच त्यांना लोटांगण घालायचा. का असं करायचं महाराज तो? कारण तो होता गलित कुष्ठी, म्हणजे त्याच्या संपूर्ण शरीराला कुष्ठरोगाच्या जखमा होत्या. फक्त जखमाच नव्हत्या, त्या जखमांमध्ये खूप महाराज किडे वळवळ करायचे बारीक. आपल्याला ऐकतानाच कसं तरी वाटलं, पण तो काय करायचा माहितीये का? त्याच्या जखमेतून एखादा किडा जर खाली पडला ना, तर तो त्याला खाली पाडत नव्हता. तो त्याला उचलून तांब्यावर पाण्याने आंघोळ घालून पुन्हा त्या जखमेत ठेवायचा. आपण करू का असं? आपल्याला साधं भाजी चिरताना बोट चिरलं तर बँडेज लावणारी माणसं आपण करू का असं? नाही. ते बघा, एकदा काय झालं माहितीये का? एका होडीतून नावेतून एक साधूजी आणि बरीच माणसं चाललेली होती आणि त्या नावेला होतं छिद्र. समुद्रातून जात असताना अचानक वादळ सुटलं. वादळ सुटल्यानंतर त्या होडीला छिद्र होतं, त्याच्यामुळे त्याच्यात काय झालं? पाणी जाऊ लागलं. पाणी जाऊ लागलं तर त्या होडीमध्ये जेवढी माणसं होती तेवढी काय करू लागली? कोणी ओंजळ भरभरून, कोणी कसं कसं करून त्या नावेतलं पाणी बाहेर टाकू लागले. कोण? नावेत बसलेली माणसं. पण ते साधूजी काय करू लागले? बाहेरचं पाणी ओंजळीने आत टाकू लागले. तिथल्या माणसांनी विचार केला, काय म्हणे बावळट माणूस आहे हा, इथे नाव बुडून जायची बारी आली, हा बाहेरचं पाणी आत टाकतोय. असं तोंडावर नाही बोलले, मागून बोलले. असं तोंडावर तसं जाऊन बोलतच नाही. मग काय झालं? थोड्या वेळाने वादळ शांत झालं. वादळ शांत झाल्यानंतर नावेतलं पाणी निघून गेलं आणि नंतर मग कुठेतरी थोडंसं साचलेलं त्या नावेमध्ये पाणी साधूजी उचलून बाहेर टाकू लागले. शेवटी तिथल्या एका माणसाने विचारलं, म्हणे साधूजी तुम्ही असा काय विचित्रपणा करता हो? मगाशी गरज होती आतलं पाणी बाहेर टाकायची, तर तुम्ही बाहेरचं पाणी आत टाकत होता. आता काय गरज नाही ना, एवढीशा पाण्याने ती नाव बुडणार नाहीये, मग तुम्ही ते साचलेलं पाणी कशाला बाहेर टाकताय? तेव्हा साधूजींनी उत्तर दिलं, मगाशी माझ्या भगवंताची इच्छा होती की आपल्या नावेत पाणी शिरावं, म्हणून मी भगवंताच्या इच्छेत माझी इच्छा व्यक्त केली. आता माझ्या भगवंताला वाटत नाही नावेत पाणी राहावं, मग तेवढं साचलेलं तरी कशाला ठेवायचं? विठ्ठल असाच होता तो वासुदेव. तो म्हणायचा भगवंताची इच्छा आहे ना, भगवंताच्या इच्छेने झालेला माझ्या शरीराला तो रोग आहे, त्यात त्या किड्याचा काय दोष? त्याचा अन्न आहे तो खातोय. असेच एक दिवस महाप्रभू गौरांग स्वामीजी फिरत कुर्माच्या प्रदेशामध्ये आल्यानंतर वासुदेवाला समजलं की आपल्या गावामध्ये कोणीतरी मोठे साधू महात्मा आलेले आहेत. वासुदेव गेला त्यांचं दर्शन घेण्याकरिता. वासुदेव दर्शन घेण्याकरिता गेला, पण तिथल्या गावातल्या लोकांनी, गावकऱ्यांनी त्याला असं सांगितलं, म्हणे वासुदेवा यावेळेस तू अभागी ठरलास म्हणे, कारण 1.5-2 तासापूर्वी साधूजी आपल्या गावातून निघून गेलेले आहेत. काय झालेलं आहे? साधूजी आपल्या गावातून निघून गेलेले आहेत. मग असं ऐकल्यानंतर वासुदेवाला ग्लानी आली आणि ग्लानी म्हणजे चक्कर येऊन पडता पडता तो बडबडू लागला, म्हणे मी अशा प्रकारचा असल्यामुळे तुम्ही माझा त्याग करून निघून गेलात महाप्रभूजी, मीच नीच आहे, मीच पापी आहे, म्हणूनच तुम्ही मला दर्शन दिलं नाही. पण मी सांगतो तुम्हाला, इथून पुढे तुमचा मला दर्शन दिलं तरी जर तुम्ही एखादा पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न केला, तुमचा उचललेला पाऊल सुद्धा तुम्हाला खाली ठेवता येणार नाही. एवढं बोलून तो वासुदेव चक्कर येऊन पडला. 1.5-2 तास लांब असलेल्या महाप्रभूजींना हे समजलं, कारण ते अंतर्ज्ञानी होते. महाप्रभूजी मागे फिरले. मागे फिरल्यानंतर वासुदेवाला समजलं प्रभूजी येत आहेत. वासुदेवाने लांबूनच त्यांना लोटांगण घातलं आणि प्रभूजी काय झाले पुढे येऊन त्याला आलिंगन द्यायला लागले. आलिंगन द्यायला लागले. विठाल विठाल सर्वांना सूचना आहे, थोडं थोडं पुढं सरकून बसा. सरका थोडं थोडं पुढं. महाप्रभूजी काय झाले, त्याला आलिंगन द्यायला पुढे आले. पण तसा जसं महाप्रभूजींना त्याच्याजवळ येताना त्याने पाहिलं, तो ताडकन उठला आणि पळून जायला लागला. म्हणे प्रभूजी मला आलिंगन देऊ नका, मी अशा प्रकारचा, तुम्ही माझ्या जवळ येऊ नका, असं बोलून वासुदेव पळू लागला. वासुदेव पळू लागला, त्याच्या मागे महाप्रभूजी गेले. राजधानी एक्सप्रेसचा वेग धरून त्याच्या पुढे गेले, त्याला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याबरोबर त्याच्या शरीराला जो कुष्ठरोग होता ना महाराज, तो कुठच्या कुठे गायब झाला तेच
कळलं नाही. मग जर कुष्ठरोगच राहिला नाही तर त्याच्या जखमा राहिल्या असतील का हो? मग त्याच्यातले वडवड करणारे किडे राहिले असतील का? म्हणजे संतांचं दर्शन झालं तर आपला आध्यात्मिक ताप काय होतो? नष्ट होतो. विठ्ठल विठ्ठल संतांच्या दर्शनाने एक ताप गेला, आध्यात्मिक ताप गेला. दुसरा काय सांगितलं मी? आदिभौतिक ताप. आदिभौतिक ताप म्हणजे काय? इतर शरीरापासून आपल्याला होणारा त्रास. काय झालं? अनगडच्या फकीर ते सहसा त्यांच्या विहिरीमध्ये कोणाला स्नान करून द्यायचे नाही. कोण? अनगडच्या फकीर. फार मोठे साधू होते ते. एक वेळेस आपल्याला साधूंचं दर्शन नाही घडलं ना महाराज तरी चालेल, पण कधी त्यांचा श्राप घेऊ नये, कारण त्यांनी फार त्रास होतो. दर्शन नाही भेटलं ना काही हरकत नाही, पण त्यांचा श्राप घेऊ नये. एक दिवस रामेश्वर शास्त्री अनगडच्या फकीरांच्या विहिरीमध्ये स्नानाकरिता उतरले. कोण? रामेश्वर शास्त्री. उतरल्यानंतर अनगडच्या फकीरांनी पाहिलं आणि त्याला तिथून अनगडच्या फकीराने श्राप दिला. म्हणे ऐसे ही डुबते रहो. काय म्हणाले? ऐसे ही डुबते रहो. मग जोपर्यंत रामेश्वर शास्त्री त्या विहिरीत असायचे तोपर्यंत त्यांना बरं वाटायचं. विहिरीच्या बाहेर यायचा प्रयत्न केला तर त्यांच्या शरीराची पूर्ण लाही दहा व्हायचा. मग शेवटी रामेश्वर शास्त्रींनी विचार केला की आता आपल्याला ह्यातून फक्त माऊलीच सोडवू शकतात, कारण त्यांची माऊलींवरती फार मोठी श्रद्धा होती. मग रामेश्वर शास्त्रींनी त्यांच्या सेवकांना सांगितलं. मग रामेश्वर शास्त्री तिथून निघाले, पण तिथून आळंदीला जाईपर्यंत तिथल्या रामेश्वरांच्या सेवकांनी हत्तीच्या सोंडे एवढी पाण्याची धार त्यांच्यावर सतत तेवत ठेवली होती. आळंदीला गेल्यानंतर 21 दिवस अनुष्ठान मांडलं, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, काहीच उपयोग झाला नाही. शेवटी माऊलींच्या समाधीवर डोकं आपटायला सुरुवात केली. म्हणे महाराज, माऊली तुम्हीच मला यातून सोडवू शकता, काहीतरी करा. माऊलींनी त्याला दृष्टांत दिला. म्हणे रामेश्वरा, प्रत्येकाचे गुरु ठरलेले आहेत. तुझा गुरु मी नाही. तुझे गुरु कोण आहेत? जगद्गुरु तुकोबर आहे. तू देहूला जाऊन त्यांचं दर्शन घे. दर्शन घेतलं, तुकोबरांचं दर्शन घेतल्याशिवाय तुझ्या शरीराचा दाह शांत होणार नाही. आता पहा, रामेश्वर शास्त्र्यांनी तुकोबराय कट्टर विरोधक होते, बरोबर? रामेश्वर, पण ज्या अर्थी माऊली सांगताय की तुझा गुरु मी नाही, तुझे गुरु कोण आहेत? तुकोबराय आहेत, त्या अर्थी रामेश्वर शास्त्री निघाले देहूला तुकोबरायांची भेट घेण्याकरिता. तिथून निघाल्यानंतर तिकडे तुकोबरायांना देहूमध्ये समजलं. तुकोबराय सुद्धा तिकडून निघाले. देहूहून अलीकडे तळावडे नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये तुकोबराय आणि रामेश्वर शास्त्रींची भेट झाली. तुकोबरायांनी रामेश्वर शास्त्रींना आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याबरोबर शरीराचा जो दाह होता तो शांत झाला. विठ्ठल शरीराचा दाह काय झाला? शांत झाला. म्हणजे संतांचं दर्शन झालं आणि दुसरा आदिभौतिक ताप सुद्धा आपला काय झाला? गेला. तिसरा ताप तुम्हाला मी कोणता सांगितला? आदिदैविक ताप. आदिदैविक ताप म्हणजे काय? दैवापासून होणारा ताप. म्हणजे वरुण देवता, अग्निदेवता, वायुदेवता, देवतांपासून आपल्याला जो त्रास होतो, मग तो कोणाचा गेला? काय झालं? महाभारताचं युद्ध संपलं. युद्ध संपल्यानंतर धर्मराजाचं राज्य प्रस्थापित झालं. धर्मराजाचं राज्य प्रस्थापित झाल्यानंतर धर्मराजाला आतून ग्लानी आलेली होती. ते देवाला म्हणायला लागले, देवा, कितीतरी स्वकीय माझ्याच हातून मारले गेले, माझेच गुरु माझ्या हातून मारले गेले, माझेच भाऊ माझ्या हातून मारले गेले, याचं काहीतरी निवारण झालं पाहिजे. तर तेव्हा देवाने असं सांगितलं, आपण एक काम करू. काय करूया? आपण अश्वमेध यज्ञ करूया. काय करूया? अश्वमेध यज्ञ. आताच्या काळात अश्वमेध यज्ञ करणं सोपं आहे का हो महाराज? अश्वमेध यज्ञ करणं सोपं नाही, कारण त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार सतत तेवत ठेवावी लागते. आता इथं खायला तूप भेटणार ना, हत्तीच्या सोंडे एवढं ते कधी यज्ञ सोडेल? अंबानीने ठरवलं तरी ते शक्य नाही. असं करायचं असतो तो अश्वमेध यज्ञ. आता अश्वमेध यज्ञ करायचं म्हणजे त्यासाठी कोण लागणार? अश्व लागणार, बरोबर? अश्व, पण तो साधा अश्व नाही. कसा? संपूर्ण अश्व पांढरा शुभ्र आहे आणि ज्याचे कान काळे आहेत त्याला श्यामकरण घोडा असं म्हणतात. तो अश्व अश्वमेध यज्ञाकरिता लागतो. तसा अश्व आणल्यानंतर तो श्यामकरण घोडा अश्वमेध यज्ञ करायच्या आधी संपूर्ण जगभर त्याला फिरवून देशातले सर्व राज्य जिंकून मग अश्वमेध यज्ञ करायचा असतो. मग आता अश्वमेध यज्ञ करायचा, मग अश्वासोबत कोणाला पाठवावं? तर अर्जुन आणि प्रद्युम्न या दोघांना अश्वासोबत पाठवून दिले. धर्मराजा म्हणाला, अर्जुना, तू आल्यानंतर आपण काय करू? अश्वमेध यज्ञ करू. ठरल्याप्रमाणे अर्जुन आणि प्रद्युम्न गेले. फिरता
फिरता ते चंपापुरीमध्ये येऊन पोहोचले. चंपापुरीमध्ये येऊन पोहोचल्यानंतर तिथल्या सेवकांनी पाहिलं काय, कोणाचा तरी अश्वमेध यज्ञाचा अश्व येत आहे. मग ते गेले त्याच्या राजाजीला सांगायला, म्हणे राजाजी कोणाचा तरी अश्वमेध यज्ञाचा अश्व येत आहे. मग राजाजी गेले पाहण्याकरिता की कोणाचा अश्वाचा यज्ञ. मग गेल्यानंतर राजाजींना असं समजलं अश्वमेध यज्ञ कोण करतंय, धर्मराजा. धर्मराजा करतोय. कोण करतोय, धर्मराजा अश्वमेध यज्ञ करतोय. राजाजीने सेवकांना आज्ञा दिली, म्हणे एक काम करा, त्या अश्वाला धरा आणि बांधून ठेवा. कोणाला सांगितलं, सेवकांना. सेवक जरा घाबरले. आता ज्याचा भाऊ अर्जुन आहे, ज्याच्यासोबत स्वतः भगवान परमात्मा आहे, असल्यांचा घोडा धरायचा म्हणजे उद्या नाश्त्यावरच जायला बसलो. त्यांनी राजाजीला विचारलं, म्हणे राजाजी पहिलं अश्वाला धरण्याचं कारण काय ते सांगा, नाहीतर हा घ्या आमचा राजीनामा, आमचं काय असेल ते आम्ही चाललो. तेव्हा राजाजीने असं सांगितलं, म्हणजे माझी काळ्याची पांढरी झाली कृष्ण भक्ती करता करता, तरी देवाला अजून माझी भक्ती कळू नये. संपूर्ण गावातल्या लोकांना मी कृष्ण भक्तीचा मार्ग मोकळा करून दिला. एवढी कृष्ण भक्ती माझ्या देवाला कळू नये, अजून त्यांनी मला दर्शन देऊ नये. मान्य आहे, एक देवाचा सखा आहे आणि एक देवाचा मुलगा आहे, तरी सुद्धा देव नाही ना आला त्यांच्यासोबत. ज्या अर्थी देव त्यांच्यासोबत आला नाही, त्या अर्थी जर आपण उद्या युद्धाला उभं राहिलो तर यांचं आपल्या पुढे निभाव लागणार नाही. आणि अर्जुन हरतोय हे पाहिल्यानंतर देव रथात प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त भगवंताचं दर्शन घ्यावं एवढीच इच्छा आहे, म्हणून साठी त्या अश्वाला घ्या आणि बांधून ठेवा. ठरल्याप्रमाणे सेवकांनी अश्वाला धरलं आणि बांधून ठेवलं. बांधून ठेवल्यानंतर आता उद्या सकाळी काय करायचं, युद्धाला सामोरं जायचं होतं. बरोबर, युद्धाला सामोरं जायचं. मग राजाजीने आपत्कालीन मिटिंग बोलवली. सर्व सेवकांना, त्याचे जे कोणी राजगुरू ते होते, प्रधान वगैरे, त्यांना सगळ्यांना बोलवलं. आपत्कालीन मिटिंग झाली. राजाजीने असं सांगितलं, उद्या आपल्याला युद्ध करायचं. बरोबर, मग युद्ध करायचंय म्हणजे तुम्ही उद्या सकाळी 5 वाजता, किती वाजता, 5 वाजता, बरोबर सकाळी 5 वाजता सर्वजण इथे हजर राहिले पाहिजे. तिथल्या एका सेवकाने विचारलं, म्हणजे राजाजी एखादा नाहीच जर आला वेळ 5चे, त्याला 5:15 वाजले तर राजाजीने सांगितलं 5 परस खोल, म्हणजे 5 पुरुष खोल अशी ती कढई, त्या कढईमध्ये उकळतं तेल आणि त्या उकळत्या तेलामध्ये त्याची भजी काढायची, असं राजाजीने सांगितलं. एक वेळेस ते युद्धामध्ये शत्रूच्या हातून बाण खाऊन मरलेलं परवडेल, पण ते उकळत्या तेलात कोण तळेल. बरोबर, मग सर्व जीवाच्या पोटी घाबरून सकाळी 5 वाजता वेळेत सगळेजण हजर राहिले. हजेरी सुरू झाली. हजेरी सुरू झाल्यानंतर राजाजीला असं सांगितलं, म्हणे राजाजी तुमचा लहान मुलगा सुधन्वा काय आलेला नाही. राजाजीने सांगितलं, जा त्याला बोलावून आणा. सुधन्वाला बोलवायला गेले सेवक. सुधन्वा वेळेत आला असता. तो 4:30 वाजता चिलखत वगैरे त्याचं सगळं घालून आवरून त्याचं 4:30 पर्यंत झालं होतं. युद्धाला जायचं म्हणजे मातोश्रींचं दर्शन घेण्याकरिता तो आपल्या आईकडे गेला. आईकडे गेल्यानंतर मातोश्रीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आईने त्याला असं सांगितलं, म्हणे तुझी धर्मपत्नी तिथे दरवाजात उभी आहे, तिला तुझ्याशी 2 मिनिटं काहीतरी बोलायचंय, तिच्याशी बोल आणि मग तू युद्धाला जा. खरं तर आपला पती बाहेर जाताना पत्नीने अडवू नये, दही साखर हातावर द्यावा आणि जा म्हणावं. पण प्रद्युम्नाच्या पत्नीने त्याला अडवलं. त्याच्यानंतर ती असं त्याला म्हणाली, म्हणे धनी मला असं वाटत नाही की तुम्ही युद्धाला चालले, तुमचं युद्ध महाबलाट्यांशी होणार आहे, पण माझं पतिव्रतेचं मन मला असं सांगते की तुम्ही काही युद्धावरून परत येणार नाही. तुमच्या चितेला मागे अग्नी देण्याकरिता तुमची संतती मागे सोडून जावा. म्हणून त्याला 4:30चे 5चे 5:15 वाजले. मग सेवक आल्यानंतर प्रद्युम्नाने पटापट ते चिलखत वगैरे घातलं. चिलखत चढवतच होता तर तो असं म्हणाला की तुम्ही पुढे जावा, मी आलोच. चिलखत वगैरे चढवून प्रद्युम्न आला. राजाजीने विचारलं, म्हणे तुला का उशीर झाला? तर तो म्हणाला, पिताश्री मी वेळेत आलो असतो, पण 4:30 वाजता मी माझ्या आईचं दर्शन घेण्याकरिता गेलो. मग आईचं दर्शन घेण्याकरिता तुला अर्धा तास लागतो? नाही, तिथे मला माझी धर्मपत्नी भेटली. ती मला म्हणाली, मला माझं पतिव्रतेचं मन असं सांगते की तुम्ही काही परत येणार नाही, तुमच्या चितेला अग्नी देण्याकरिता तुमची संतती मागे सोडून जावा, म्हणून मला थोडासा उशीर झाला. राजाजी म्हणाले, तुझ्यासारखा विषयी पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. तिथे जे राजगुरू होते ते संतापले. ते उभे राहिले.
आणि म्हणाले, काल हा राजा काय म्हटला होता, जो उशिरा येईल त्याला काय करायचं, त्याला त्याची भजी काढायची असं ठरलं होतं. मग आता हा याचा मुलगा आहे म्हणून हा काही गप्पा मारत बसला याच्यासोबत, हा राजाच आम्हाला मान्य नाही, पहिला ह्याला गादीवरून खाली उतरवा नाहीतर आम्ही चाललो. एवढं बोलून राजाजी रागारागाने तिथून निघून जायला लागले. राजाजींनी विचार केला की राजगुरूंशिवाय आपलं पान हलत असते का. एक राजाजींनी सेवकांना आज्ञा दिली, त्याला धरा आणि पहिलं त्या कढईत उकळत्या तेलात टाका, तोपर्यंत मी जाऊन राजगुरूंना घेऊन आलो. पण प्रद्युम्नाने असं सांगितलं, या कढईत उडी मारायची ना, मी स्वतः याच्यात उडी मारणार. जर मी उडी नाही मारली ना, तुम्ही मला खुशाल धरून त्याच्यात टाका, पण मी भगवंताच्या नावाचं नामचिंतन करणार, 3 वेळा कढईला गोल 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 प्रदक्षिणा मारणार आणि मगच मी त्यात उडी टाकणार. ठरल्याप्रमाणे प्रद्युम्नाने भगवंताचं नामस्मरण केलं, 3 वेळा त्या कढईला प्रदक्षिणा घातल्या आणि स्वतःहून त्याने त्या कढईत उडी टाकली. मला सांगा, भजी तळताना जर एखादा तेलाचा चटका आपल्या हातावरती उडाला तर आपल्याला लगेच फोड येतो, आपल्याला कसं तरी होतं. अख्ख्या उकळत्या तेलात त्याने स्वतः उडी मारली, पण त्याच्या शरीराला ते तेल तीळ मात्र सुद्धा पोळलं नाही. तेवढ्यात राजगुरुजी आले. राजगुरुजींनी पाहिलं की हा उकळत्या तेलात चांगला कळतोय, तरी याला काहीच कसं होत नाहीये. तेव्हा तिथले जे सेवक होते ते म्हणाले, महाराज तेलच थंड असेल, आता मला सांगा उकळतं तेल थंड कसं असणार. मग राजाजींनी तिथले जे प्रधानमंत्री होते त्यांनी काय सांगितलं की आपण एक काम करूया, हिरवा आवरण असलेला नारळ आणूया, तो त्या तेलात टाकूया, तेल पाहूया आपण गरम आहे की नाही, असं राजगुरूंनी सांगितलं. मग ठरल्याप्रमाणे सेवक गेले, झाडाचा हिरवा आवरण असलेला ओला नारळ घेऊन आले. नारळ घेऊन आल्यानंतर त्यांनी तो नारळ त्या तेलात टाकला. तेलात टाकल्याबरोबर त्या नारळाचे 2 तुकडे झाले, ते वरती उडाले आणि जाऊन राजगुरूंच्या डोक्यावरती आपटले. काय झालं, राजगुरूच्या डोक्यावरती आपटले. राजगुरूंना पश्चाताप झाला, म्हणे आपण एका भगवत भक्ताची निंदा केली आहे म्हणे. म्हणून मग राजगुरूंनी त्यांना खूप पश्चाताप झाला, म्हणून त्यांनी असं ठरवलं की मी या कढईत उडी टाकणार. आम्ही एका भगवत भक्ताचे अपराधी आहोत, मग आम्ही स्वतःहून सुद्धा आम्ही त्याच्यात उडी टाकणार. तिथल्या सर्व लोकांनी उडी टाकल्यानंतर जसं ते तेल प्रद्युम्नाला पोळलं नाही, तसं ते तेल त्या राजगुरूंना सुद्धा तीळ मात्र पोळलं नाही. असं का झालं, कारण देवाचं दर्शन झालं आणि जे त्यांना त्रास होत होता, म्हणजे आदिदैविक ताप, अग्निदेवतापासून जो त्यांना त्रास होत होता तो नष्ट झाला. विठ्ठल तीन ताप आपले गेले, आध्यात्मिक ताप गेला, आदिदैविक ताप, आदिभौतिक ताप गेला, आदिदैविक ताप गेला. 3ही ताप संतांच्या दर्शनाने गेले. तुका म्हणे जाते, तुका म्हणे जाते, तुका म्हणे जाते, तुका म्हणे जाते, ताप दर्शन विश्राते, ताप दर्शन विश्राते, अमृताचे वारे, अमृताचे वारे, ताप दर्शन विश्राते, अमृताचे वारे, मुखी अमृताचे वारे. विश्रांती, संतांचे दर्शन झाल्यानंतर आपल्या जीवाला जो त्रास होतो, जे ताप आहेत ते नष्ट होतात. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा, ह्या उक्तीप्रमाणे एकतर संत, देव किंवा सद्गुरूच आपलं दुःख घालवू शकतात. मग तुकोबारायांनी काय केलं, आपला प्रयत्न करून सुद्धा आपलं दुःख जात नव्हतं. मग तुकोबारायांनी प्रार्थना करायला सुरुवात केली.
काय प्रार्थना केली अभंगाच्या पहिल्याच्या? हर नारायणा कर नारायणा कर नारायणा कर नारायणा माझ्या दुःखाची खंडना वृत्तीराखा पायापाशी वृत्तीराखा पायापाशी माझ्या दुःखाची खंडना वृत्तीराखा पायापाशी दुःखाची खंडना माझ्या दुःखाची खंडना माझ्या दुःखाची खंडना करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना. हे नारायणा, तुकोबरायांनी प्रार्थना केली काय? हे नारायणा, आता एक करा काय? माझ्या आयुष्यातलं दुःख संपवा. बरं तुकोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुम्ही दुःखाला कंटाळलेले आहात, त्रासले आहात. आता तुमचं दुःख निवारण झालं पाहिजे. पण तुकोबर आहे, मला एक सांगा, तुमचं दुःख निवारण करण्याकरिता मी नेमकं काय करू? कारण दुःख दोन प्रकाराने जात असतं, एकतर लयरूप निवृत्ती किंवा आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती म्हणजे काय? कार्याचा कारणात प्रवेश होतो पण कारण शिल्लक राहतं. म्हणजे काय? एक उदाहरण देते. आता गावाला येता जाता आजूबाजूला, रोडच्या आजूबाजूला छोटी छोटी झुडपं गवतं असतात, बरोबर? येता जाता ती आपल्या पायाला लागतात. एका माणसाने काय ठरवलं की ही जी रस्त्याच्या बाजूची झुडपं, छोटे छोटे गवत आहेत, ते आपण कापूया. त्याने ते कापले आणि रोज संध्याकाळचं येऊन त्याला पाणी घालायचं. आता मला सांगा, जर त्याला पाणीच घालायचं होतं तर कापून काय उपयोग आहे का? म्हणजे काय झालं? कार्याचा कारणात प्रवेश झाला पण कारण शिल्लक राहिलं. दुसरं काय सांगितलं? आत्यंतिक निवृत्ती. आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? तर कार्यासह कारणाची सुद्धा निवृत्ती होते. एकाने काय केलं? जेसीबी आणला, त्याला मुळासकट उपटून टाकलं, त्याच्यावरती माती टाकून त्याला लेवल केलं. आता त्याच्यावरती झाड उगवेल का हो? कारण त्याची आत्यंतिक निवृत्ती झाली. म्हणजे काय? तर कार्यासह कारणाची सुद्धा निवृत्ती झाली. बरं तुकोबर आहे, मग तुम्हाला नेमकी दुःखाची निवृत्ती कशी करायची आहे? आत्यंतिक निवृत्ती पाहिजे की लयरूप निवृत्ती पाहिजे? मला आत्यंतिक निवृत्ती करायची. बरं तुकोबर आहे, मग हे जे दुःख आहे ते आपल्याला नेमकं दिलंय कोणी? माऊली त्याच्यावरती असं म्हणतात, आयुक्तपणा मनाचे तेची सारस्व जाण दुःखाचे या लागी इंद्रियांचे दमन निके. आपल्या दुःखाला आपलं मन कारणीभूत आहे. आपल्या दुःखाला कोण कारणीभूत आहे? मन कारणीभूत आहे. याला भागवतात एक कथा आलेली आहे महाराज. एक अतिशय श्रीमंत साधूजी होते. ते भिक्षुक होता एक, आणि त्याने ना म्हणजे पैशासाठी किंवा अनेक प्रकाराने लोकांना फार, व्याजासाठी कशासाठी लोकांना फार त्रास दिलेला होता. तो एवढा श्रीमंत होता माणूस, पण तो खूप कंजूस होता. कंजूसात पण 3 प्रकार पडतात. स्वतः खातो आणि दुसऱ्यांनाही देतो तो फर्स्ट क्लास. दुसरा स्वतः खातो पण दुसऱ्यांना देत नाही तो सेकंड क्लास. आणि स्वतःही खात नाही दुसऱ्यांनाही देत नाही तो, मी नाही बोलतो, जो स्वतःही खात नाही दुसऱ्यांनाही देत नाही, असा तो होता. ते होते साधूजी. काय महाराज, एक माणूस होता आणि तो दाढी करण्याकरिता गेला. कुठे दाढी करण्याकरिता कुठे जातो? न्हावी दादा. नाही बघत होते जागेत का झोपले. न्हावी दादाकडे गेला. न्हावी दादाकडे गेल्यानंतर त्याने दाढी केली. त्या काळी दाढीला 50 पैसे होते. किती? 50 पैसे. पण ह्याच्याकडे काही सुट्टे नव्हते. याने 1 रुपया दिला आणि न्हावी दादाला सुट्टे मागितले. तर न्हावी दादा त्याला असं म्हणाला की मालक, आत्ता माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत, 2-3 दिवसांनी या आणि पैसे घेऊन जावा.
आता ह्याने विचार करावा की नाही, जर ह्याने पैसे दिलेच नाही, आपल्याला जर न्हावीदादाने पैसे दिलेच नाही तर 8 दिवसांनी पुन्हा दाढी येणारच आहे का नाही? बरं जाऊ द्या, तो पूर्ण रस्त्याने विचार करत करत गेला. माझे 50 पैसे राहिले, कसे वसूल करायचे. अख्ख्या रस्त्याने जाताना विचार करत गेला. दरवाजापर्यंत पोहोचला आणि त्याला युक्ती सुचली. काय? त्याने त्याच्या बायकोला हाक मारली, म्हणे आई इकडे ये. काय झालं? एक काम कर, न्हावीदादाकडे जा आणि चंपी करून ये. काय सांगितलं? न्हावीदादाकडे जा आणि चंपी करून ये. दाढी करिता अडका गेला, घरी आला बायले पे, म्हणे आता उगवी मोडी, डोई बुडावी आपली. महाराज काय असतं ना, धन आपल्याकडे आले ना ते आपल्याकडे टिकत नसतं, कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते जातच असतं. धनाला जाण्यासाठी 3 मार्ग आहेत, एकतर दान, भोग किंवा नाश. काहींचं दानात जातं, काहींचं भोगात जातं, आणि जे भोगतही नाहीत आणि दानही करत नाही त्यांचा नाश निश्चित आहे. विठ्ठल आपण कुठे होतो? आपण ब्राह्मणाकडे होतो. ब्राह्मण, आणि त्याने फार त्रास दिलेला होता. असा तो कंजूस होता. आणि एक दिवस काय झालं, तिथल्या गावकऱ्यांनी मिळून असा विचार केला की याच्या घरावर आपण धाड टाकू. त्याच्या घरावर धाड टाकली, त्याचं जे काही धन होतं ते लुटलं, आणि त्याला म्हणजे तो पण त्या भिक्षू ब्राह्मणाचं नशीब एवढं चांगलं होतं की त्याला वैराग्य प्राप्त झालं. मला वैराग्य प्राप्त झाल्यानंतर तो घरोघरी भिक्षा मागण्याकरिता गेला. तेव्हा लोकांना काय झालं, ज्या लोकांना यांनी त्रास दिला होता त्या लोकांना हा आयता तावडीत सापडला. मग लोकांनी त्याला बोलून मारून कसं करून खूप प्रकाराने त्या ब्राह्मणाला त्रास दिला. मग शेवटी तो ब्राह्मण कंटाळून एका ओट्यावरती बसला आणि विचार करू लागला, काय की हे जे दुःख होतंय ते दुःख मला नेमकं दिलंय कोणी? नायम जनव मी सुख दुःख हेतू, म्हणजे हे जन माझ्या सुख दुःखाला कारणीभूत नाही. सुखस्य दुःखस्य नकोपी दाता परद धाती ते कुबुद्धी निशा, म्हणजे सुख किंवा दुःख आपल्याला हे जनाने म्हणजे लोकांनी दिलंय असं म्हणणं ही कुबुद्धी आहे. मला काय आहे? कुबुद्धी आहे. जनाने मला त्रास दिला असं म्हणणं कुबुद्धी आहे. मग नेमकं हे भिक्षू ब्राह्मणाला नेमकं दुःख दिलंय तरी कोणी? नायम जनव मे सुख दुःख हेतू न देवता ग्रह आत्म कालहा, म्हणजे यापैकी मला कोणीच दुःख दिलं नाही. मग नेमकं तुला दुःख दिलंय कोणी? नायम जनव मे सुख दुःख हेतू न देवता ग्रह आत्म कालहा मन एव परम कारण मागणं. मला दुःख फक्त माझ्या मनाने दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याला दुःख कोणी दिलेलं आहे? आपल्या मनाने. एक दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय झालं, एक तरुण होता. अचानक त्याच्या सकाळी 10 वाजता छातीत दुखायला लागलं. किती वाजता? सकाळी 10 वाजता. 10 वाजता त्याच्या छातीत दुखायला लागलं. त्याला दवाखान्यात नेलं, ॲडमिट केलं, आणि दुपारी 1:30-2च्या सुमारास तो मरण पावला. आता मरण पावला म्हणजे त्याचे जे नातेवाईक होते, आजूबाजूचे सगळे लोक आले, दवाखान्याच्या बाहेर बसून फार मोठ्याने रडू लागले. काय झाले? रडू लागल्यानंतर आता तिथले 2-3 माणसं होती ती उठली. नर्स डॉक्टरकडे गेली आणि त्यांना म्हणाले, आम्हाला आमची बॉडी द्या, आम्हाला पुढचं काम करायचं. पण त्या नर्सने असं उत्तर दिलं, मला पेशंटची हिस्ट्री डाउनलोड अजून करायची बाकी आहे. माझी हिस्ट्री डाउनलोड करून झाली की 15-20 मिनिटाने घेऊन जावा. आता काय झालं, त्या नर्सनी त्या पेशंटची हिस्ट्री डाउनलोड करायला सुरुवात केली. उजव्या हातात पेन धरला. काय झालं? उजव्या हातात पेन धरला आणि तेवढं तिचा चहा आला. काय झालं? तिचा चहा आला. चहाचा कप तिने डाव्या हातात धरला, पेन उजव्या हातात धरला आणि लिहायला सुरुवात केली. सकाळी 10 वाजता पेशंटला ॲडमिट केलं. सकाळी 11 वाजता पेशंटच्या छातीत खूपच दुखू लागलं. सकाळी 12 वाजता, दुपारी 12 वाजता त्याला अमुक इंजेक्शन दिलं. म्हणजे प्रत्येक एक वाक्य लिहून झालं का ती छातीत होती. आणि शेवटी ते शेवट झाला की 1:30-2 वाजता तो मरण पावला. मग आता मला सांगा, तो व्यक्ती मरण पावलाय ना, मग दुःख सगळ्यांना झालं पाहिजे की नाही? ती का चहा पीत बसली? तिला पण दुःख झालं पाहिजे ना. व्यक्ती मेलाय ना, मग बाहेर लोक काय करतायत? त्या व्यक्तीसाठी रडतायत आणि ही आतमध्ये बसून चहा पिते. हिला का दुःख नाही? आणि त्यांना का दुःख आहे? त्यांना दुःख आहे कारण त्यांच्या मनामध्ये हा
मेलेला आहे. आणि हिला का दुःख नाही? कारण हिच्या मनामध्ये तो होताच नव्हता. म्हणजे आपल्याला दुःख कोण देतं? आपलं मन देतं. विठ्ठल विठ्ठल. अजून एक दृष्टांत देते म्हणजे लक्षात येईल. काय झालं, एक गावाकडे राहणारी पोरं, दोन मुलं मुंबईमध्ये नोकरीसाठी आली. एकाचं नाव बंडू आणि एकाचं नाव राजू. बंडू आणि राजू मुंबईमध्ये नोकरी करिता आली. आल्यानंतर एक दिवस त्यांच्या गावातला माणूस त्यांना भेटण्याकरिता मुंबईला येत होता. आता मुंबईला येतोय म्हणजे बंडूच्या वडिलांनी त्याला असं सांगितलं की तू चाललायस ना म्हणे, जा, पण हे एवढा लाडूचा डबा माझ्या बंडूला दे. काय सांगितलं? एवढा लाडूचा डबा माझ्या बंडूला दे. कोणी सांगितलं? बंडूच्या पप्पांनी. बरं, मग राजूच्या पप्पांनी पण त्याला असं, राजूच्या वडिलांनी असं सांगितलं म्हणे तू चाललायस तर जा, आपण माझ्या राजूची विचारपूस करून ये. काय सांगितलं? विचारपूस कोणाची करायला सांगितली? राजूची. आणि लाडूचा डबा कोणाला द्यायला सांगितला? बंडूला. हा मुंबईमध्ये आला आणि मुंबईमध्ये आल्यानंतर त्याने असं पाहिलं की बंडू मरण पावलं. बंडू मरण पावलंय आणि राजूची विचारपूस करून तो गावाला आला. गावाला आल्यानंतर त्याने राजूच्या वडिलांना असं सांगितलं तुमचा राजू मेला. आणि बंडूच्या वडिलांना सांगितलं तुमच्या बंडूची तब्येत ठीक आहे. मग प्रत्यक्षात मुंबईमध्ये बंडू मेलाय का? प्रत्यक्षात मुंबईमध्ये बंडू मेलाय, पण त्यांच्या मनामध्ये बंडू प्रत्यक्षात बंडू मुंबईमध्ये मेलाय, पण त्याच्या घरात आरडाओरड नाही. आणि प्रत्यक्षात राजू मुंबईमध्ये जिवंत आहे, पण त्यांच्या घरात आरडाओरड आहे. असं का? कारण त्यांच्या मनामध्ये राजू मेलेला आहे आणि यांच्या मनामध्ये बंडू जिवंत आहे, त्याच्यामुळे त्यांना दुःख नाही. विठ्ठल फक्त हेच नाही तर वैज्ञानिक सुद्धा सांगतात की आपल्या दुःखाला आपलं मन कारणीभूत आहे. सायकोलॉजिस्ट म्हणजे ज्याला मानसशास्त्र असं म्हणतात, आता इथे लहान मुलं पण बोलू शकतात. श्रावणी आणि उत्तम दादा घेऊ. श्रावणी आणि उत्तम दादा. काय झालं, आता तुमच्या दोघांपैकी एकाला कोणाला तरी गरीब बनवते, पण ओळखते पण मी मनाने, असं काही नाही. बरं ठीक आहे, उत्तम दादा गरीब आणि श्रावणी श्रीमंत. आता काय झालं, दिवाळीचा सण होता. श्रावणीच्या वडिलांनी श्रावणीसाठी फटाके आणले. काय झाले, फटाके आणले, भरपूर सारे फटाके आणले. आणि श्रावणी काय करत होती, फटाके वाजवत होती. मग उत्तम दादाला जाऊन विचारलं, उत्तम दादा तू का फटाके वाजवत नाहीस? तर तो असं म्हणाला की माझ्याकडे फटाके नाही. तर मी म्हणले की जा आणि फटाके घेऊन ये. तर तो म्हणला फटाके आणण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, आता माझ्याकडेही नाही. बरं, मग मला आता सांग उत्तम दादा, ही फटाके वाजवती बरोबर, ती काय करते सगळ्यात पहिलं? ती काय करते सगळ्यात पहिलं? फटाका हातात घेते बरोबर. त्याच्यानंतर त्याची वात काढते. वात काढल्यानंतर काय करते? खाली ठेवते की हातातच लावते? खाली ठेवते. बरं, खाली ठेवते. खाली ठेवल्यानंतर काय करते? पेटवते. पेटवल्यानंतर त्याचं काय होतं? फुटतो. फुटल्यानंतर तिला आणि तुला आवाज सेम येतो की वेगळा येतो? सेम येतो. मग आता एक काम कर, आणि फटाका फुटल्यानंतर ती काय करते? एका जागेवर उभी राहते का पळून जाते? पळून मागे जाते बरोबर. मग आता तू एक काम कर, मनात फक्त एवढाच एक काम कर, गोधडी घे, त्याची घडी घाल, ओट्यावर ठेव, त्याच्यावरती बस. बसल्यानंतर मनात फक्त एवढंच विचार आण की फटाके माझेच आहेत, मी लावण्यासाठी फक्त नोकर ठेवला. म्हणजे हे सुख कोणत्या गोष्टीचं आहे? परिस्थितीचं आहे का मनस्थितीचं आहे? म्हणजे आपलं मन जे विचार करतं तसंच आपली बुद्धी होत असते. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून माऊली म्हणतात आयुक्तपण मनाचे, त्याची सारस्व जाण दुःखाचे, या लागी इंद्रियांचे दमन निके. मग तुकोबारा तुम्हाला नेमकी कशी दुःखाची निवृत्ती करायची? आत्यंतिक की लयरूप निवृत्ती? मला माझ्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायची. बरं तुकोबर आहे, आपण एक काम करू, एकदा देवाच्या भगवंताच्या नामाचं चिंतन करू. विठोबार कुमार
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा आत्यंतिक निवृत्ती. बरं, मग त्यासाठी काय करावं लागेल? आपलं मन स्थिर ठेवावं लागेल. मन स्थिर आपला केव्हा होईल? तुकोबर या अभंगाच्या दुसऱ्या चरणात वृत्ती मला सांगा, बंगल्यात आपलं मन भरलंय का हो? गाडीमध्ये, फोर व्हीलर मध्ये, कोणत्याही गोष्टीमध्ये आपलं मन भरतंय का हो? एक गोष्ट आली की आपल्याला पुढची पाहिजेच असते. मन थांबतंय का आपलं? नाही. पण तुकोबाराय काय म्हणतात? वृत्ती राखा पायापाशी किंवा वस्ती धरोनी मानसी. एकतर काय करा, माझं मन तुमच्या चरणाजवळ ठेवा किंवा
तुम्ही स्वतः माझ्या मनामध्ये वास करा. मला सांगा, विस्तवावर जर आपला पाय पडला तर काय होतं, आणि पायावर विस्तू पडला तर काय होतं? दोघांचं फळ एकच, चटके बसतं. मग तसंच वृत्ती राखा पायापाशी, आमचं मन तुमच्या पायाजवळ ठेवा, किंवा तुम्ही स्वतः आमच्या मनामध्ये येऊन वास करा. दोघांचं फळ एकच आहे, काय? आपल्या दुःखाची निवृत्ती होते. बरं, मग एकदा काय झालं, भगवान कृष्ण, भगवंत मध्ये बसलेले होते आणि भगवंताच्या 16,108 बायका त्यांच्या बाजूला बसलेल्या होत्या. आणि देवाच्या बायका अशा बाजूला बसलेल्या, आणि देवाने म्हणावं काय, माझी राधा अशी, माझी राधा तशी म्हटल्यावरती बायकांना काय होतं, खूप राग येतो. बरोबर. मग भगवंत असं म्हणणार की माझी राधा अशी, माझी राधा तशी. मग सत्यभामा काय म्हणायची, ही राधा नेमकी आहे तरी कोण? सारखं भगवंत आपलं राधा 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 राधाच करत असतात. एक दिवस काय झालं, स्वतः राधाच आली. काय झालं, भगवंताला भेटण्यासाठी राधा आली. त्याच्यानंतर देवाने पाहिलं की कोण आलंय, राधा आली. मग देव स्वतः उठला, राधेला घेतलं, ये इथे बस, कशी आहेस तू, कधी आलीस, कसं काय विचारपूस झालं. म्हटल्यावरती सत्यभामेला अजूनच राग आला. आणि देवानी बरोबर सत्यभामेला सांगितलं काय, की जा आणि राधेसाठी 1 ग्लास दूध घेऊन ये. कोणाला सांगितलं? सत्यभामेला. सत्यभामेला सांगितल्यानंतर सत्यभामा गेली आणि भांडी आपटून दूध गरम करायला सुरुवात केली. काय करून? भांडी आपटून आपटून. कोण ही राधा, कुठून आली ही राधा, हिच्यासाठी मी दूध गरम करायचं, असं तसं बडबड करत 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 ती दूध गरम करायला सुरुवात केली. तेवढ्यात मागून रुक्मिणी आली. रुक्मिणी माता आली. ती त्या आल्यानंतर रुक्मिणी माता असं म्हणाली, एक काम कर, काय तुला दूध द्यायला सांगितलंय ना, मग दूध एवढं उकळ की राधेने पिल्याबरोबर तिच्या घशात फोड उठले पाहिजे, एवढं उकळ. सत्यभामेने तेवढं ते दूध उकळलं. उकळल्यानंतर चांदीच्या ग्लासात ते दूध ओतलं आणि ते नेऊन राधेला दिलं आणि राधेने गटगट गटगट करून पिऊन टाकलं. सत्यभामेने विचार केला, एवढं उकळतं दूध हिने पिलं कसं, हिला काहीच कसं झालं. संध्याकाळी भगवंत झोपले असताना सत्यभामा देवाचे पाय दाबत होती. तेव्हा तिने पाहिलं की देवाच्या पायाला फोड उठलेले. काय? देवाच्या पायाला फोड उठलेले आहेत. तिने असं विचारलं, देवा तुमच्या पायाला हे फोड कसे उठलेले आहेत? कुठे गेला होता तुम्ही की जेवढे तुमच्या पायाला फोड उठतील? तेव्हा देवाने असं सांगितलं, सत्यभामे हे तुझ्यामुळेच झालेलं आहे. कोणामुळे झालेलं आहे? सत्यभामा म्हणे, मी काय केलं, माझ्यामुळे कसे तुमच्या पायाला फोड येऊ शकतात? तेव्हा देवाने विचारलं, सत्यभामे मला खरं खरं सांग, राधेला दूध कोणी दिलं? सत्यभामा म्हणे, त्याचं तुम्हाला काय करायचं, तुमच्या पायाला फोड कशाने ते मला सांगा. अरे देव म्हणाला, पहिल्यांदा मला उत्तर दे, खरं खरं सांग, आणि राधेला दूध कोणी दिलं? तू दिलंस बरोबर? सत्यभामा म्हणाली, हा मी दिलं. मग कोण कुठली ती राधा, आणि तिच्यासाठी तुम्ही मला दूध गरम करायला सांगितलं, दिवसभर सारखं राधा राधा करत असतात. मग देवाने असं उत्तर दिलं की तू जे तिला दूध दिलंस ते तिने पिलं, पण तिच्या हृदयामध्ये माझे पाय आहेत, त्याच्यामुळे ते दूध पिल्यामुळे ते तिच्या घशाला काहीच झालं नाही, त्याचे फोड माझ्या पायाला उठले. याचा अर्थ काय? वृत्ती राखा पायापाशी किंवा वस्ती धरुनी मानसी, दोघांचा अर्थ एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. पण आपण दुःख निवारण करण्याकरता देवाकडेच का गेलो? अभंगाच्या 3ऱ्या चरणात देवाच्या दारात
गेलो कारण देव आपलं दुःख निवारण करतात. काय करतात? आपलं दुःख निवारण करतात. मग तुकोबाराय पुढे शेवटच्या चरणात काय सांगतात? शेवटचं चरण. तुका म्हणे दीन, तुका म्हणे दीन, तुका म्हणे दीन, तुका म्हणे दीन, तुका म्हणे देव, तुका म्हणे देन, तुका म्हणे देन, तुका म्हणे देन, तुका म्हणे दीन, तुका म्हणे दीन, तुका म्हणे दीन, तुका म्हणे दीन, तुका म्हणे देन, तुका म्हणे देन, तुका म्हणे देन, तुका म्हणे देन. शांतारतिया क्षीण हरतिया क्षीण, शांता हरतिया क्षीण, हरतिया क्षीण, वृत्ती राखा पाया पाशी, वृत्ती राखा पाया पाशी. वृत्ती राखा माया वस्ती धरुणी मानसी, धरुणी मानसी, वस्ती धरुणी मानसी, धरुणी मानसी, वृत्ती राखा पाया पाशी, वृत्ती राखा पाया पाशी. वस्ती धरुणी मानसी, धरुणी मानसी, वस्ती धरुणी मानसी, धरुणी मानसी, वृत्ती राखा पाया पाशी, वृत्ती राखा पाया पाशी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर. तुका म्हणे दीन त्यांचा हरत या सीण. तुकाराम महाराज म्हणतात जे दीन असतात त्यांचा मी सीण हरण करतो. हा अभंग निवडण्यामागचं एकच कारण, आज सत्यनारायण देवाची पूजा आहे, बरोबर. मग देवाला माझं एकच मागणं आहे. आजच्या अभंगात तुकोबारायांनी मागणी कशी केली तशी माझी सुद्धा एकच देवाकडे मागणी आहे. हे नारायणा, डबेवाल्यांचं जे दुःख आहे तसं दुःख तर काही नाहीच आहे, कारण आता सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे माझं देवाकडे एकच मागणं आहे की देवा सर्वांचं दुःख निवारण कर आणि ही डबेवाल्यांची जी प्रथा आहे ती सतत पुढे चालू ठेव आणि सर्वांना तुझ्या चरणाजवळ जागा दे, एवढंच एक मागणं आहे. करा नारायणा, करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना, वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरुणी मानसी, पाळोनी आलळा, पाळोनी आलळा, हाता पावावे फळा, वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरुणी मानसी. तुका म्हणे दीन, तुका म्हणे दीन त्यांचा रती आसीन, वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरुणी मानसी. प्रस्तुत अभंगाचा भावार्थ असाच असेल असं नाही. माझ्या अल्पशा बुद्धीला पटलं, सुचलं. माझ्या गुरुमाऊलीने, माझ्या सद्गुरूंनी, माझ्या आई वडिलांनी मला जशी बुद्धी दिली तसं मी तुमच्यासमोर मोडकं तोडकं मांडण्याचा प्रयत्न केला. काही चूक असेल तर माझी चूक पदरात घ्या आणि जे काही बरोबर असेल ते तुमच्यासोबत घेऊन जावा. आज माझ्या कीर्तनाकरिता उपस्थित असलेले माझे बाबा श्रावण महाराज धुमाळ संगीत विशारद आहेत. आज बाबा वेळात वेळ काढून माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. बाबा तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. आमचे दादा पुरुषोत्तम महाराज तळपे दादा असतील, ज्ञानेश्वर दादा असतील, रवी दादा असतील, तुम्ही सर्वच आज वेळात वेळ काढून उपस्थित राहिला. माझी छोटी बहीण श्रावणीताई कलाटकर, तिचेही खरंच मनापासून आभार उपस्थित राहिल्याबद्दल. तुम्ही सर्वच मंडळी आज उपस्थित राहिलात हे फक्त प्रेमापोटीच होऊ शकतं.
कारण मुलुंडमधले जवळजवळ भरपूर जण माझ्या कीर्तनासाठी आलेले आहेत. तुमचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. एवढं बोलून मी माझी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तुम्हा सर्व संत मंडळींच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, तुम्हा सर्व संत मंडळींच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय